पूर्व परीक्षेला सामोरं जाण्यासाठी इतिहास या विषयाची नेमकी स्ट्रॅटर्जी आपली कशा पद्धतीची असली पाहिजे, त्यावर आजच्या या सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत. लक्षात घ्या, यू-पी-एस-सीचा पेपर असू द्या किंवा राज्यसेवेचा पेपर असू द्या. या पेपरमध्ये इतिहास या विषयामध्ये 15 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि खास करून या 15 प्रश्नांमध्ये जो एन्शियंट इंडियाचा जो घटक आहे, तर त्या एन्शियंट इंडियावर साधारणतः 6 ते 7 प्रश्न इथे या ठिकाणी विचारलेच जातात हे लक्षात असू द्या. आणि मग हे जे 6 ते 7 प्रश्न प्राचीन भारताच्या इतिहासावर आहेत, हे प्रश्न जे आहेत, हे डिसायडिंग फॅक्टर आहे, की तुम्ही पूर्व परीक्षा पास होणार की नाही. कारण लक्षात घ्या, सारेच विद्यार्थी जे आहेत ते आधुनिक भारताचा इतिहास बऱ्यापैकी चांगला करतात. मात्र प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये त्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून हे जे काही 6-7 प्रश्न या ठिकाणी आहेत, खास करून प्राचीन भारताच्या इतिहासावरचे, तर ते प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी मिळवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या प्रश्नांमध्ये मार्क आपल्याला या ठिकाणी जरूर मिळाले पाहिजे. लक्षात घ्या, इतिहास हा असा महत्त्वाचा घटक आहे, की या घटकाचा अभ्यास जर व्यवस्थितरित्या आपण केला, तर होऊ शकतं 15 पैकी 15 प्रश्न हे तुमचे इथे या ठिकाणी सॉल्व्ह होतील. जर का 15 पैकी 15 प्रश्न जर आपले या पेपरमध्ये सॉल्व्ह झाले, तर लक्षात घ्या आपले मार्क हे 30 या ठिकाणी होतात. म्हणजे एकच सब्जेक्ट इतिहास हा 30 मार्क तुम्हाला इथे या ठिकाणी मिळवून देणार आहे पूर्व परीक्षेमध्ये. आणि म्हणून या विषयाकडे आपण कदापिही दुर्लक्ष करता कामा नये. हा विषय तितक्याच गांभीर्यपूर्वक आपण करणं गरजेचं आहे, जितक्या गांभीर्यपूर्वक आपण अन्य विषय या ठिकाणी करत असतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संबंधात त्या ठिकाणी एक स्ट्रॅटेजी लेक्चर्स त्या ठिकाणी करणार आहोत. कोणकोणते घटक आपल्याला या टॉपिक अंतर्गत अभ्यासणं गरजेचं आहे आणि कोणकोणत्या घटकांवर विशेष भर आपल्याला इथे या ठिकाणी द्यावा लागणार आहे. सोबतच आपण पूर्व परीक्षा आणि त्याचबरोबर राज्यसेवेची पूर्व परीक्षा आणि यू-पी-एस-सीची पूर्व परीक्षा याचं सांगड घालून देखील आपण या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये कोणते घटक अभ्यासणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी इथं असली पाहिजे, यावर आपण इथे या ठिकाणी चर्चा करत आहोत. तर जे कोण विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांनी जरूर हे लेक्चर या ठिकाणी पाहून घ्या. शेवटपर्यंत पहा आणि या लेक्चरचा जरूर तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला फायदा इथे या ठिकाणी होईल. ठीक आहे. आता पाहूया आपण, की इतिहास हा जो घटक आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक या ठिकाणी या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत किंवा इतिहास या विषयामध्ये अभ्यासायचे आहेत. सर्वप्रथम तर बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांना असं वाटतं, त्या ठिकाणी जसं राज्यसेवा मेन्सचा सिलेबस चेंज झाला, मात्र पूर्व परीक्षेचा सिलेबस तोच आहे असंच अ, अशाच गोष्टींवर विद्यार्थी मित्र जे आहेत हे चर्चा करताना दिसतायत. तर लक्षात घ्या, माझं तुम्हाला हे सांगणं या ठिकाणी आहे, पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे, हा पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये जरी आयोगाने कसल्या प्रकारच्या सिलेबसमध्ये बदल केला नसला, तरी हा मुद्दा लक्षात घ्या, मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमावरच पूर्व परीक्षेचा पेपर या ठिकाणी असतो. जर का मुख्य परीक्षेचा सिलेबस बदललेला आहे, तर लक्षात घ्या पूर्व परीक्षेमध्ये देखील तुम्हाला मुख्य परीक्षेचं प्रतिबिंब हे या ठिकाणी उमटलेलं असणार आहे. हा मुद्दा नीट समजून घ्या. आणि त्यामुळे जर का अ, आपल्या राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा जो काही नवा सिलेबस आहे, त्याच्यामध्ये जे काही नवीन घटक आहे, तर त्या नवीन घटकांवर आपल्याला थोडंसं काम करणं गरजेचं आहे. कारण त्या घटकाचे प्रश्न हे तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होताना जरूर या ठिकाणी दिसतील. तर ठीक आहे, बघा आता इतिहास या विषयातले महत्त्वाचे घटक कोणते आहेत, त्यावर थोडंसं आपण बोलूया आणि मग एन्शियंट इंडियावर डिटेलपणे चर्चा करूया. तर साहजिकच प्राचीन भारताचा इतिहास जो आहे, हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायला भेटतो. आता प्राचीन भारताचा इतिहास हा कुठून कुठपर्यंत करायचा आहे, ते पण नीट समजून घ्या. तर प्राचीन भारताचा इतिहास जो आहे, हा आपल्याला पाषाण युग जे आहे, तर त्या पाषाण युगापासून या ठिकाणी सुरुवात करायचं आहे आणि पाषाण युगापासून ते साधारणतः 750 एडी पर्यंतचा हर्षवर्धन राजाचं निधन झाल्यानंतर दक्षिण भारतातील सत्ता संघर्ष जो होता, तर त्या सत्ता संघर्षापर्यंत म्हणजे 750 एडी पर्यंतचा हा या ठिकाणी प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. तर हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला परीक्षेसाठी इम्पोर्टंट आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास जर आपण पाहिलं, तर हा कुठून बसायचा आहे? लक्षात घ्या 750 एडी पासून ते साधारणतः 1750 एडी पर्यंतचा जो घटक आहे, हा आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासाशी संबंधित घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. मग यामध्ये आपण मध्यपूर्व भारत जो आहे तो मध्यपूर्व भारत या ठिकाणी अभ्यासायचा आहे. त्यानंतर सल्तनत कालखंड अभ्यासायचा आहे. मग मुघल कालखंड जो आहे तो आपल्याला पाहायचा. तर 750 एडी पर्यंत हा मध्ययुगीन भारताचा इतिहास या ठिकाणी आहे.
तो आपल्याला सिलेबसमध्ये या ठिकाणी आहे. आधुनिक भारत जर आपण इथं बघितलं तर लक्षात घ्या या 1750 पासून ते साधारणतः 1947 पर्यंतचा जो काही भारत आहे, तर तो आधुनिक भारताचा इतिहास तो आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. ठीक आहे ना. 1750 ते 1947 पर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा भारत हा आधुनिक भारत आहे. तर तो आपल्याला अभ्यासायला आहे. आणि लक्षात घ्या सर्वात इम्पोर्टंट म्हणजे काय, तर हा महत्वाचा घटक जो तुम्हाला या वर्षीच्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात रिफ्लेक्ट त्या ठिकाणी होताना दिसून येईल. मग ज्यामध्ये प्राचीन भारतापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत भारताची कला, स्थापत्य, संस्कृती, साहित्य आणि त्याचबरोबर मध्य काळातील भक्ती चळवळ. हा जो घटक आहे, हा घटक नव्यानं इतिहास GS1 चा जर मुख्य परीक्षेचा पेपर आपण जर बघितला, अभ्यासक्रम जर आपण बघितला, तर त्यामध्ये हा एक नव्यानं घटक या ठिकाणी आलेला आहे. तर लक्षात घ्या, या घटकावर तुम्हाला बरेचसे प्रश्न या वर्षीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये या ठिकाणी पाहायला भेटतील. जो की घटक आपण अद्यापपर्यंत या ठिकाणी अभ्यासलो नाही. ज्या विद्यार्थ्यांनी इतिहास GS1 साठी या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, ज्यांचा आर्ट एंड कल्चरवर काम झालेलं आहे, त्यांना हा मात्र सोपा जाईल. मात्र ज्यांनी अजूनही या ठिकाणी आर्ट एंड कल्चरवर काम केलेलं नाहीये, त्या विद्यार्थ्यांना मला हे सांगणं आहे, की पूर्व परीक्षेमध्ये या विषयाशी संबंधित बरेचसे प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटेल. UPSC प्रमाणे MPSCचा पेपर असेल का? तर नक्की समजून घ्या, हुबेहूब कॉपी पेस्ट नसणार आहे. UPSCचा पेपर हा खूप बऱ्यापैकी या ठिकाणी काठिण्य पातळीचा या ठिकाणी आहे आणि म्हणून मग त्याचा कट ऑफ पण या ठिकाणी कमीच या ठिकाणी लागतो लक्षात घ्या. तर UPSCचा पेपर बऱ्यापैकी काठिण्य पातळीवरचा पेपर असतो. MPSCचा हा तितकासा काठिण्य पातळीवरचा नसतो. जर का आपण UPSCची आणि राज्यसेवेची जर तुलना या ठिकाणी केली, तर लक्षात घ्या राज्यसेवेचा जो काही पेपर आहे आणि खास करून इतिहास या विषयाचे जे काही पूर्व परीक्षेचे प्रश्न असतात, ते वरवरचे असतात. मात्र UPSCचे हे डीपमध्ये या ठिकाणी असतात. आता बघा या वर्षीपासनं 2025 पासनं तुम्हाला हे मला सांगणं आहे, की अभ्यासक्रम बदललेला आहे. पॅटर्न या ठिकाणी चेंज झालेला आहे आणि त्यामुळं पूर्व परीक्षेचा पेपर तो देखील या ठिकाणी UPSCच्या धर्तीवर काढतील. मी म्हणत नाही तो हुबेहूब असेल. मात्र बऱ्यापैकी UPSCला टच होणारा पेपर हा पूर्व परीक्षेला तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटून जाईल. त्यामुळे थोडंसं व्यवस्थितरित्या आपण डीपमध्ये अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मग महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचबरोबर समाज सुधारक हे ट्रॅडिशनल घटक जे आहेत ते तर आपल्याला परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारलेच जातात लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या इतिहासावर पण मी एक वेगळं सेक्शन घेणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी समाज सुधारकांवर पण एक स्ट्रॅटेजी लेक्चर मी सेपरेट करणार आहे. तर लक्षात घ्या या प्रत्येक घटकावर स्ट्रॅटेजी लेक्चर्स माझे या ठिकाणी असणार आहे. आजचं सेशन हे मी तुम्हाला बस प्राचीन भारताच्या इतिहासाचं स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची आपण आखणं गरजेचं आहे, त्यावर आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. आता बघा प्राचीन भारताचा इतिहास जर आपण इथं पाहिला, तर लक्षात घ्या इथं लिहितो हवं तर मी प्राचीन भारत जो आहे, तर नीट समजून घ्या याचं स्वरूप काय नेमकं या ठिकाणी असणार आहे. आता बघा प्राचीन भारत जर आपण बघितला तर मी मागेच सांगितलं, तर हा जो घटक आहे हा पाषाण युगापासून ते साधारणतः हर्षवर्धन राजाच्या निधनापर्यंतचा घटक, तो आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचा आहे. मग या प्राचीन भारताच्या इतिहासाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे, ते आपण इथे या ठिकाणी पाहूया. तर लक्षात घ्या पहिलं तर आपण पाषाण युग जे आहे, तर ते पाषाण युग या ठिकाणी अभ्यासूया. ठीक आहे ना. तर पाषाण युग जे आहे, तर तो पाषाण युग आपण अभ्यासायचं आहे. आता बघा असं पण तुम्हाला या ठिकाणी करता येईल की ते म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड. प्रागैतिहासिक कालखंड जर आपण बघितला, तर प्रागैतिहासिक कालखंडामध्ये 3 महत्त्वाचे घटक या ठिकाणी येतात. प्रागैतिहासिक कालखंड जर आपण बघितलं, तर 3 महत्त्वाचे घटक येतात. एक म्हणजे पाषाण युग आहे. दुसरा जर आपण इथं पाहिलं, तर ताम्र पाषाण युग जो आहे, हा ताम्र पाषाण युग पण या प्रागैतिहासिक कालखंडामध्ये येतो. याचबरोबर महापाषाण युग जे आहे, हे महापाषाण युग पण आपल्याला इथे या ठिकाणी प्रागैतिहासिक कालखंडामध्ये अभ्यासला जातो आणि त्याचबरोबर सिंधू संस्कृती जी आहे, तर सिंधू संस्कृती ही देखील या ठिकाणी प्रागैतिहासिक कालखंडामध्येच या ठिकाणी अभ्यासली जाते. तर लक्षात घ्या, प्रागैतिहासिक कालखंड जर आपण पाहिला तर हे 4 महत्त्वाचे घटक आपल्याला या प्रागैतिहासिक कालखंडाशी संबंधित पाहायला भेटतात. बघा, इथं जर आपण बघितलं की पाषाण युग, ताम्रपाषाण, महापाषाण आणि इंडस व्हॅली. तर लक्षात घ्या पूर्व परीक्षेला या सर्वच घटकांवर राज्यसेवेने प्रश्न विचारले आणि UPSCने पण या सर्वच घटकांवर या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. आणि म्हणून मग हा घटक जर आपण बघितला तर हा घटक आपल्या दृष्टिकोनातून व्हेरी IMP या ठिकाणी असणार आहे. मोस्ट इम्पोर्टंट हा घटक तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायचा आहे.
आता या घटकामध्ये आपण काय-काय गोष्टी या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत ते पण पाहूया. लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं काय, तर पाषाण युग आणि त्याचबरोबर ताम्रपाषाण युग मधले जी काही ठिकाणं आहेत ना, तर ती ठिकाणं आपण या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. तर प्रागैतिहासिक कालखंडामध्ये पाषाण युगातील ठिकाणं, ताम्रपाषाण युगातील ठिकाणं, महापाषाण युगातील साइट्स, त्याचबरोबर या ठिकाणी इंडस व्हॅलीमधले साइट्स, तर ते आपल्याला अभ्यासणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, जसं की बुर्ज होमवर प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर मेहरगडवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. भीमबेटकावर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर महापाषाण युगातील ज्या साइट्स या ठिकाणी आहे, तर त्या साइट्सवर या ठिकाणी पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की ब्रह्मगिरी वगैरे साइट्स. लक्षात घ्या, तुम्ही ते ज्या साइट्स आहेत ना, तर त्या साइट्स थोडंसं व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यासा आणि त्या साइटचं लोकेशन काय आहे, तर ते लोकेशन तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. याचबरोबर त्या लोकेशनचं इम्पोर्टन्स काय? जसं की मेहरगड जर आपण बघितलं, तर मनुष्याच्या सोबत तिथं शेळीला किंवा जी काही बकरी आपण म्हणतो, तिला माणसाच्या सोबत या ठिकाणी गाडलं जात होतं. या प्रकारच्या माहिती आपल्याला या ठिकाणी मिळतं. मेहरगडचं अजून एक वैशिष्ट्य तर म्हणजे हिरवंगार प्रदेश या ठिकाणी आहे. शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात. गर्तावास जर आपण बघितला, तर बुर्जहोममध्ये गर्तावास या ठिकाणी आहे. तर या प्रकारचे जे काही ठिकाणं आणि त्या ठिकाणांची वैशिष्ट्य, ठीक आहे ना? तर लक्षात घ्या ते साइट्स आणि त्यांची या ठिकाणी वैशिष्ट्य जे आहे, तर ती साइट्स आणि त्यांची वैशिष्ट्य हे या ठिकाणी अभ्यासणं आपल्यासाठी खूप जास्त इम्पोर्टंट या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे ना? आता बघा हे पाषाण युग, ताम्रपाषाण युग, महापाषाण युग यांची ठिकाणं, साइट्स या ठिकाणी इम्पोर्टंट आहेत जसं मी सांगितलं. आता बघा हा जो ताम्रपाषाण युग जे आहे, आता ताम्रपाषाण युगावर राज्यसेवा पूर्व परीक्षेला बऱ्यापैकी या ठिकाणी प्रश्न विचारले गेले जसं की जोरवे संस्कृती, आहड संस्कृती, बाणस संस्कृती जी आहे, तर त्यांच्यावर माळवा संस्कृती, तर त्यांच्यावर या ठिकाणी प्रश्न येतात. मग असा एखादा मुद्दा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सागर आणि एरळ ही ठिकाणं हे कोणत्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात? किंवा नावाडा टोली जे आहे, तर त्या नावाडा टोली मध्ये जो काही चषक सापडलेला आहे, तो या ठिकाणी कोणत्या संस्कृतीची माहिती या ठिकाणी देतो? किंवा दायमाबाद आणि त्याचबरोबर इनामगाव जे आहे, हे कोणत्या संस्कृतीशी निगडीत असणाऱ्या या ठिकाणी शहर या ठिकाणी आहे किंवा त्या शहरांची वैशिष्ट्य काय? अशा पद्धतीचा पाषाण युग, ताम्रपाषाण युग जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पाषाण युगामध्ये माहिती आपल्याला पुरापाषाण, मध्यपाषाण आणि नवपाषाण. तर पुरापाषाणच्या साइट्स पाहून घ्या. त्याचबरोबर इकडे जर आपण बघितलं तर मध्यपाषाणच्या साइट्स पाहून घ्या आणि इकडं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नवपाषाण युगाच्या साइट्स ज्या आहेत त्या पाहून घ्या आणि त्यांची वैशिष्ट्य काय नेमकी होती, ते या ठिकाणी पाहून घ्या. त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंडस व्हॅलीचा हा खूपच महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, या टॉपिक अभ्यासत असताना तुम्हाला या भागातील कला आणि स्थापत्य जे आहे, कला व स्थापत्य ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जसं की या वर्षीचा यू-पी-एस-सीचा पेपर जर आपण बघितला 2025 चा, प्रश्न विचारला गेला होता, की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये जी एक नर्तिकेची मूर्ती सापडली होती, ती कोणत्या धातूची या ठिकाणी होती? असा प्रश्न येऊन गेला होता बघा. या वर्षीचा यू-पी-एस-सीचा पेपर जर तुम्ही पाहिला, आपण आपल्या YouTube चॅनलवर त्याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. प्रश्न असा विचारला होता, की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये सापडलेली एक नर्तिकेची मूर्ती ही कोणत्या धातूची या ठिकाणी आहे? ठीक आहे ना? तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आर्ट एंड कल्चरशी संबंधित, इंडस व्हॅलीशी संबंधित या ठिकाणी पाहायला भेटेल. मग मातृदेवतेची मूर्ती पण आपल्याला पाहायला भेटते ना. तर ते त्याच्यातलं तुम्ही ठिकाणं तर करा, त्याची वैशिष्ट्य तर करा आणि त्याचबरोबर त्याची या ठिकाणी कला आणि स्थापत्य पण या ठिकाणी करा. इंडस व्हॅलीबद्दल मी अजून या ठिकाणी तुम्हाला सांगेल, की यामधली जी ठिकाणं आहेत, ती ठिकाणं कोणत्या नदी किनारी या ठिकाणी होती? ही ठिकाणं कोणत्या नदी किनारी या ठिकाणी होती? तर ती पण या ठिकाणी आपण पाहून घ्या. ठीक आहे ना? सिंधू नदीच्या किनारी कोणती आहे? त्याचबरोबर सरस्वती नदीच्या कोणत्या आहे? यमुना नदीच्या तीरावर कोणती शहरं या ठिकाणी आहेत? त्याचबरोबर त्या भागातील बंदरं कोणती आहेत? ती बंदरं जी आहे, तर ती बंदरं पण तुम्ही या ठिकाणी इथं अभ्यासा. तर शहरं कोणत्या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर बंदरं कोणत्या ठिकाणी आहे आणि याचबरोबर याचा व्यापार हा पण या ठिकाणी करून घ्या आणि याचबरोबर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा ऱ्हास का बरं झाला? त्या संदर्भामध्ये विद्वानांची काय-काय मतं या ठिकाणी आहे, ती पण तुम्हाला इंडस व्हॅलीशी संबंधित या ठिकाणी आहेत हे लक्षात घ्या. तर त्याच्याशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे ना? तर बघा पाषाण युग नंतर आपण एक दुसरा घटक आपण पाहूया तो म्हणजे वैदिक संस्कृती. ठीक आहे ना? आता वैदिक संस्कृती जर आपण इथं पाहिलं, तर वैदिक संस्कृतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्याला आपण आर्य संस्कृती या नावानं पण संबोधतो.
तर या वैदिक संस्कृतीमध्ये 2 घटक आहे. एक वैदिक आणि उत्तर वैदिक. ठीक आहे ना? तर मग आता याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासणं गरजेचं आहे पूर्व परीक्षेसाठी खास करून. तर यामध्ये जे काही सामाजिक बदल या ठिकाणी झाले, ठीक आहे ना? तर लक्षात घ्या नीट व्यवस्थितरित्या आपण हे लेक्चरच्या ठिकाणी पहा, की वैदिक आणि उत्तर वैदिक काळामध्ये जे काही सामाजिक बदल या ठिकाणी झाले, तर ते सामाजिक बदल हे आपण इथे या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. याचबरोबर या काळामध्ये ज्या स्त्री वर्ग ज्या होते, तर त्या स्त्री वर्गाची स्थिती नेमकी काय या ठिकाणी होती? तर स्त्री वर्गाची स्थिती याशी संबंधित पण महत्त्वाचे मुद्दे हे या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे ना? वैदिक आर्य संस्कृती यावर सामाजिक बदल आणि त्याचबरोबर स्त्री वर्गाची स्थिती काय नेमकी या ठिकाणी होती. कारण बघा पूर्व परीक्षेला राज्यसभेच्या जर आपण बघितलं तर या टॉपिकवर घोषा, अपाला, लोपामुद्रा, विश्ववारा यांच्याशी संबंधित प्रश्न या ठिकाणी विचारले गेले. त्याचबरोबर प्राचीन वैदिक काळातील नद्या आणि त्यांची आत्ताची नावं अशावर प्रश्न या ठिकाणी विचारले. दशराज युद्ध जे आहे त्याच्याशी प्रश्न या ठिकाणी विचारले. सभा समिती विदत जे आहे त्यांच्याशी संबंधित प्रश्न या ठिकाणी विचारले. उत्तरवैदिक काळामध्ये जे काही प्रशासन व्यवस्था या ठिकाणी होती लक्षात घ्या. तर प्रशासन ते पण आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यास करणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. आणि याच काळामध्ये खास करून ज्या काही विवाह पद्धती या ठिकाणी राहिलेल्या आहेत, तर त्या विवाह पद्धती यांच्याशी संबंधितही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी इंडस व्हॅलीच्या सॉरी या आर्यन सिव्हिलायझेशनमध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतील. त्यामुळं सामाजिक बदल जे झाले ते पाहणं गरजेचं आहे. स्त्री वर्गाची स्थिती नेमकी कशा पद्धतीची या ठिकाणी राहिली, या काळातील प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीचं होतं आणि विवाह पद्धती या ठिकाणी कशा पद्धतीची या ठिकाणी होती. तर हे महत्त्वाचे घटक तुम्हाला वैदिक संस्कृतीशी संबंधित या ठिकाणी अभ्यास करताना हे तुम्हाला या ठिकाणी अभ्यासणं खूप जास्त गरजेचं या ठिकाणी आहे. ठीक आहे ना? तर या टॉपिकवर बरेचसे प्रश्न यू-पी-एस-सीने पण विचारले आणि त्याचबरोबर आपल्या राज्यसेवेनं पण या ठिकाणी विचारले. आता बघा याशी संबंधित अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथं सांगेल, की या टॉपिकवर तुम्हाला साहित्य जे आहे ना, तर त्या साहित्यावर प्रश्न विचारले जातील बघा. कारण बघा आपण जर का राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा सिलेबस जर नीट पाहिला ना, त्याच्यामध्ये काय आहे, कला आहे, स्थापत्य आहे. त्याचबरोबर साहित्य पण या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. कला, स्थापत्य, संस्कृती, साहित्य पण आहे. त्यामुळं वैदिक काळातील जे साहित्य या ठिकाणी आहे, तर त्या साहित्यावर जरूर प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. ठीक आहे ना. तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी पहा. एकदा प्रश्न विचारला गेला होता, की महाभारताचं प्राचीन नाव काय नेमकं या ठिकाणी होतं? अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. यजुर्वेदामध्ये काय नेमकं सांगितलं? उपनिषदाचं काय नेमकी भूमिका या ठिकाणी आहे? आरण्यकांमध्ये कोणते संदेश या ठिकाणी दिलेले आहेत? पुराणांमध्ये काय नेमके आहे? तर या प्रकारचे हे जे साहित्य जे आहे ना, तर त्या साहित्यावर व्यवस्थितरित्या काम करा. त्या साहित्याशी संबंधित प्रश्न तुम्हाला वैदिक संस्कृती या टॉपिक अंतर्गत या ठिकाणी विचारला जाऊच शकतो हे लक्षात असू द्या. तर बघा यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येतं, की नवीन धर्म जे आहे खास करून बौद्ध आणि त्याचबरोबर जैन धर्म आहे ना. तर बौद्ध आणि त्याचबरोबर जैन धर्म जे आहे, हा एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला पाहायला भेटतं. बघा जर यू-पी-एस-सीच्या क्वेशन पेपरकडे जर तुम्ही डोकावलं, खास करून पूर्व परीक्षेच्या, तर तुम्हाला दिसून येतं जास्तीत जास्त प्रश्न बुद्धिझम आणि जैनिझममध्ये या ठिकाणी विचारलेले आहेत. आता पूर्वी काय करायचो बघा आपण जैनिझम आणि बुद्धिझमवर अभ्यास करताना फक्त त्यांच्या सभा अभ्यासायचो. म्हणजे बौद्ध धर्माच्या 4 सभा आणि जैन धर्माच्या 2 सभा. हे आपण फक्त अभ्यासायचो. आता लक्षात घ्या, बौद्ध आणि जैन धर्माचं तत्वज्ञान जे आहे ना, तर त्या तत्वज्ञानावर आता प्रश्न तुम्हाला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये पाहायला भेटेल. कारण यू-पी-एस-सीला तत्वज्ञानावर बरेचसे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. ठीक आहे ना? तर हे लक्षात घ्या. तत्वज्ञान त्याचबरोबर यांच्यामध्ये असणारे संप्रदाय जे आहे, संप्रदाय, तर त्या संप्रदाय याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. ठीक आहे ना? अ, तत्वज्ञानावर प्रश्न येतील जैनिझम आणि बुद्धिझमचं. त्याचबरोबर यांचे जे संप्रदाय आहे, जसं की यू-पी-एस-सीने एकदा प्रश्न विचारला स्थानकवासी. स्थानकवासीवर प्रश्न विचारला गेला बघा यू-पी-एस-सीनं. त्याचबरोबर संप्रदाय तत्वज्ञानाच्या सोबतच या ठिकाणी साहित्य जे आहे, तर त्या साहित्यावर प्रश्न विचारले जातील बघा. अजूनही आपल्या राज्यसेवेनं बौद्ध धर्म, जैन धर्माशी संबंधित जे प्रश्न विचारले, ते 16 महाजन पदाला सांगड घालून विचारले. जसं की कोणत्या बौद्ध ग्रंथामध्ये तुम्हाला या ठिकाणी 16 महाजन पदाचा उल्लेख आढळतो. असे प्रश्न आलेत. हे अ, राज्यसेवेनं विचारले. मात्र यू-पी-एस-सी तत्वज्ञान विचारतो. यू-पी-एस-सी संप्रदाय या ठिकाणी विचारतो. ठीक आहे ना? महायान संप्रदाय त्याचबरोबर हीनयान संप्रदाय
महासांघिक संप्रदाय याशी संबंधित या ठिकाणी प्रश्न विचारले आणि त्या महासांघिक संप्रदायाचं तत्वज्ञान विचारलं जातंय. ठीक आहे ना. थिरियन संप्रदाय जो आहे त्याचं तत्वज्ञान विचारलं जातं. याचबरोबर या ठिकाणी तारा बुद्ध जे आहे त्याच्यावर प्रश्न आला, यूपीएससीने विचारले. मैत्रेय बुद्ध जे आहे त्याच्याशी प्रश्न विचारले गेले. अवलोकितेश्वर, पद्मपाणी यांच्यावर प्रश्न विचारले गेले. पद्मपाणी बोधिसत्वाचं शिल्प कोणत्या कला केंद्रामध्ये सापडतं? कोणत्या गुफा कलामध्ये या ठिकाणी सापडतं अजिंठामध्ये. तर त्यावर प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळं जैन आणि बौद्ध धर्म याच्यावर थोडं व्यवस्थितरित्या या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. वरवरचा अभ्यास या ठिकाणी करू नका. लक्षात घ्या. याचबरोबर या बौद्ध धर्माचे संबंध आपल्याला माहिती आहे, की बोधिसत्व ही संकल्पना या ठिकाणी आहे. तर त्या संकल्पनेवर प्रश्न विचारले जातात बघा. या धर्माशी संबंधित ज्या काही विविध संकल्पना या ठिकाणी आहे, ठीक आहे ना. तर प्रज्ञापारमिता या प्रज्ञापारमितांवर प्रश्न विचारला. संलेखना जे जैन धर्माचे संबंधी आहे. प्रतिवेदक आहे बघा. वर्षावास या ठिकाणी आहे. तर या संकल्पना ज्या आहेत बौद्ध जैन धर्माशी संबंधित त्याच्यावर प्रश्न विचारले. साहित्याच्या संबंधित जर आपण बघितलं तर मिलिंद पंध जो आहे, यूपीएससीने मिलिंद पंधावर प्रश्न विचारला. कोणाकोणाचा संवाद याच्यामध्ये या ठिकाणी आहे. दिव्यावदानवर प्रश्न विचारला जातो. ज्यामध्ये कोणत्या राजवंशाची माहिती या ठिकाणी दिव्यावदान या ग्रंथामध्ये या ठिकाणी मिळते. जो बौद्ध धर्माशी संबंधित या ठिकाणी ग्रंथ या ठिकाणी आहे ते ना. त्रिरत्न जे आहे जैन धर्माशी संबंधित त्या शिकवणुकीवर प्रश्न या ठिकाणी विचारला जातात. ठीक आहे ना. तर इथं शिकवणूक पण मी इथे या ठिकाणी देतो. शिकवणूक जी आहे तर ते शिकवणूक यांच्याशी संबंधित या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी विचारलं जातं. तर हे खूप इम्पोर्टंट आहे. याशी संबंधित प्रश्न आहेत बघा. यूपीएससीचे जर प्रिव्हियस इयर क्वेशन जर तुम्ही चाळले तर असा प्रश्न विचारला गेला, गौतम बुद्धांना कोणकोणत्या नावानं ओळखलं जातं? ठीक आहे ना. तथागत म्हणून, शाक्यमुनी म्हणून आहे ना. तर असे पण प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. हे लक्षात घ्या. जैनांच्या संदर्भामध्ये पार्श्वनाथांवर प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. त्यांच्या प्रतीकचिन्हांवर प्रश्न विचारलेले आहेत. महावीरांच्या फिलॉसॉफीवर या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. आचारांग सूत्र जे आहे, आचारांग सूत्र काय नेमकं आहे? तर त्या आचारांग सूत्रावर या ठिकाणी प्रश्न विचारले. अनुव्रत सिद्धांत बघा, हा खूप इम्पोर्टंट आहे बरं का. हे अनुव्रत सिद्धांत बघा प्रश्न कसे आहेत यूपीएससीचे अनुव्रत सिद्धांत हा कोणत्या धर्माशी संबंधित आहे? असा प्रश्न आलाय बरं का. आता हे कळलं पाहिजे ना व्रत सिद्धांत काय आहे? ठीक आहे ना. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला मी परत एकदा सांगतो, की एन्शियंट इंडियाला इतकं हलक्यामध्ये घेऊ नका. खास करून पूर्ण इतिहास विषयाला इतक्या हलक्यामध्ये या ठिकाणी घेऊ नका. अत्यंत डीपमध्ये प्रश्न पूर्व परीक्षेला तुम्हाला इथं मिळेल. स्वतःची फसवणूक होण्याच्या आधी, फसगत होण्याच्या आधी आत्तापासून त्या ठिकाणी जागृत राहा. पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करा. मी तर आता तुम्हाला म्हणेल, की चला ठीक आहे. मी म्हणणार नाही तुम्हाला, की पूर्ण दिवसभर फक्त प्री करा. ठीक आहे. पूर्व परीक्षेला जर तुम्ही 12 तासाचा अभ्यासाचा शेड्यूल तुमचा असेल, तर माझं असं तुम्हाला म्हणणं आहे, किमान 6 ते 8 तास, 6 ते 8 तास पूर्व परीक्षेला द्या. बाकीचे 4 ते 6 तास जे आहे, ते तुम्ही मेन्सचं रायटिंग ऑप्शनल पेपर, जीएस पेपर ते करा. म्हणजे दोन्हींचं सांगड तुम्हाला घालता आला पाहिजे. परंतु आता पूर्व परीक्षेला सुरुवात करावी लागणार आहे. आणि मग जेव्हा 15 जुलैच्या नंतर मग पूर्ण झोकून द्या. मग मेन्सचा अभ्यास थांबवा आणि 15 जुलैच्या नंतर मग म्हणजे अजून 1 महिन्यानी तुम्ही पूर्णपणे फोकस तुमचा पूर्व परीक्षेवरच या ठिकाणी ठेवा. पण आता सुरुवात या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण जर का सुरुवात नाही केली तर घात होईल लक्षात घ्या. पूर्व परीक्षा मोस्ट इम्पोर्टंट आहे. कारण पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय मेन्सला तुम्हाला जाता येणार नाही. एकदा का पूर्व पास झाला ना, तर मेन्समध्ये मी सांगतो तुम्हाला कॉम्पिटिशन नाही. हवी ती कॉम्पिटिशन नाही. जी कॉम्पिटिशन आहे, ती या ठिकाणी अशाच लोकांमध्ये आहे, की ज्यांनी वर्ष, दीड वर्ष, 2 वर्षापासून अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यांचं प्रमाण या ठिकाणी खूप जास्त नाहीये, कमी आहे लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर पूर्व परीक्षा मोस्ट इम्पोर्टंट आहे लक्षात घ्या. तर ठीक आहे. तर बौद्ध आणि जैन धर्माचे संबंध हे महत्त्वाचे मुद्दे, तत्वज्ञान, त्याचे संप्रदाय, त्याचं साहित्य जे आहे, त्याचबरोबर त्यांच्या संकल्पना या ठिकाणी आहेत. त्यांची शिकवणूक जी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यांचा ऱ्हास होण्यामागचं कारण काय आहे? यांचा ऱ्हास जो झाला बौद्ध धर्माचा, जैन धर्माचा ऱ्हास जो झाला, तर त्यांचा काय नेमकं कारण आहे? त्यावर पण प्रश्न विचारले जातील. ठीक आहे ना? आता बघा हा घटक पाहिल्यानंतर आता दुसरा घटक आपण इथं प्राचीन भारताचा इथे या ठिकाणी ओपन करूया. तो म्हणजे महाजनपद. महत्वाचा आहे बघा. महाजनपद जो आहे, हा महाजनपद आणि त्याला आपण मौर्यपूर्व काळ म्हणूया. ठीक आहे ना? महाजनपद आणि मौर्यपूर्व काळ हा घटक आपल्याला अभ्यासावा लागतोय. आता या घटकाशी संबंधित जर आपण बघितले तर हो, यूपीएससीने पण प्रश्न विचारले, एमपीएससीने पण प्रश्न विचारले. एमपीएससीचा प्रश्नाचा फोकस हा महाजनपदामध्ये काय नेमकं राहिलं महाजनपदाचं लोकेशन
त्याचबरोबर महाजनपद जे आहेत तिथली शासकांची नावं, महाजनपदांची राजधान्या ज्या होत्या, तर त्या राजधान्यांची नावं यांच्या जोड्या जुळवा अशा प्रकारचे प्रश्न आले. कोणत्या बौद्ध साहित्यामध्ये 16 महाजनपदाचा उल्लेख मिळतो, याशी संबंधित प्रश्न आले. ठीक आहे ना. अक्कामेनिद साम्राज्य जे मौर्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये आक्रमण करणारं होतं, त्याच्याशी संबंधित अक्कामेनिद साम्राज्याशी संबंधित प्रश्न विचारले. सिकंदरच्या आक्रमणाशी संबंधित या ठिकाणी प्रश्न विचारले गेले. तर लक्षात घ्या, हा जो घटक आहे, हा आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा घटक आहे आणि दरवर्षी यू-पी-एस-सीला पण आणि एम-पी-एस-सीला पण या टॉपिकवर एक तरी प्रश्न येतोच लक्षात घ्या. जसं की राज्यसेवा ज्यांनी यापूर्वी दिलेल्या आहेत. प्रश्न आला, मौर्यपूर्व भारताला कोणत्या नावानं संबोधलं जात होतं? आहे ना, क्वीन ऑफ ईस्ट ऑफ सीज या नावानं. तर मौर्यपूर्व भारताला कोणत्या नावानं ओळखलं जात होतं? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता. ठीक आहे ना. त्याचबरोबर मौर्यपूर्व भारत जर आपण बघितलं तर अजातशत्रूवर प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे ना. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात लक्षात घ्या. मग आता याच्यामध्ये काय आपल्याला अभ्यासायचं आहे? तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचे साइट्स जे आहे, तर ठिकाणं जे आहे यांची ठिकाणं, तर ते ठिकाणं आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, बस खालची शहरांची ठिकाणं अभ्यासून चालणार नाही, तर यांच्या या ठिकाणी म्हणजे 16 महाजनपदाचे 16 महाजनपद, त्याच्या राजा आणि त्यांच्या राजधान्या यांच्यावर जोड्या जुळवा हा पॅटर्न पुराणा झाला आता. आता लक्षात घ्या प्रश्न काय येतात बघा. जर यावर्षी 2025 चा राज्यसेवेचा पेपर, यू-पी-एस-सीचा पेपर जर तुम्ही बघितला, प्रश्न विचारला गेला होता, कोणतं शहर कोणत्या नदीकिनारी वसलेलं आहे? ठीक आहे ना? तर लक्षात घ्या, तर कोणतं शहर कोणत्या नदीकिनारी या ठिकाणी वसलेलं आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला, की जसं की अश्मक शहर हे कोणत्या नदीकिनारी आहे? तर अस्मक जे आहे, अस्मक महाराष्ट्रातला, तर गोदावरी नदीकिनारी आहे. ठीक आहे ना? त्याचबरोबर कोसलवर प्रश्न विचारला. कोसल कोणत्या नदीकिनारी आहे? तर शरयू नदीकिनारी या ठिकाणी आहे. तर यासारखे प्रश्न तुम्हाला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील यू-पी-एस-सीचे. ठीक आहे ना? तर हे ठिकाणं कोणतं शहर कोणत्या नदीकिनारी या ठिकाणी आहे, हे तुम्हाला पाहायला भेटेल. याचबरोबर इथली जी काही शहरं आहेत, तर त्या शहरांची वैशिष्ट्य. तर लक्षात घ्या, या शहरांची वैशिष्ट्य यांच्यावर या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जातील. शहरांची वैशिष्ट्य जसं की काशीचं राजधानी बनारस. बनारसचं वैशिष्ट्य काय? त्याचबरोबर इकडं जर आपण बघितलं तर पांचाल जे आहे, तर त्या पांचालचं वैशिष्ट्य काय? वज्जीचं आहे, वज्जीचं वैशिष्ट्य काय? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर या काळातील शासक जे आहे, तर या शासकांबद्दल पण या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. जसं की गौतम बुद्धांच्या समकालीन असणाऱ्या शासकांची नावं सांगा. असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. ठीक आहे ना? त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जातील, कोणता शासक कोणाचा मित्र, कोणता शासक कोणाचा दुश्मन? सिद्धार्थ गौतम बुद्धांचा शाक्यगण कोणी ऱ्हास घडवून आणला? त्याचबरोबर चंपा हे जे काही महाजनपद आहे, ते कोणी या ठिकाणी गिळंकृत त्या ठिकाणी केलं? पुकसत्ती जो आहे, हा कोणत्या महाजनपदाचा शासक या ठिकाणी होता? कोणतं महाजनपद विदेशी राज्यामध्ये या ठिकाणी सामील पहिल्यांदा या ठिकाणी झालं? त्याचबरोबर वांता शास्त्रोपजीवन संघ म्हणून कोणत्या महाजनपदाला ओळखलं जातं? आज शब्दोपजीवन संघ म्हणून कोणत्या महाजनपदाला या ठिकाणी ओळखलं जातं. तर अशा प्रकारचे हे प्रश्न जे आहेत, ते प्रश्न तुम्हाला जरूर या पेपरमध्ये या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यामुळं महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे महाजनपद आणि मौर्यपूर्व भारत. आता बघा, यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं मौर्यपूर्व भारतमध्ये मगध नावाचं महत्त्वाचं महाजनपद या ठिकाणी होतं. मग इथं इम्पोर्टंट मुद्दा काय? मगधचे राजवंश लक्षात घ्या. मगधचे राजवंश. यू-पी-एस-सीने एकदा प्रश्न विचारला बघा. की मगधच्या राजवंशाची क्रोनॉलॉजी लावा. ठीक आहे ना. मगधच्या राजवंश जे आहेत त्यांची क्रोनॉलॉजी लावा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी विचारला होता. हे लक्षात असू द्या. हा एक महत्त्वाचा घटक तुम्हाला इथे या ठिकाणी पाहावा लागणार आहे. ठीक आहे ना. आता पुढे आपण जाऊया. 16 महाजनपद या ठिकाणी अभ्यासल्यानंतर आता पुढे आपण या ठिकाणी जाऊया. प्राचीन भारताचे स्लाईड क्रमांक 2 जे आहे, तर ती स्लाईड क्रमांक 2 आता आपण पाहूया. आता बघा, एक तर आपण बघितलं 16 महाजनपदापर्यंत या ठिकाणी आपण घटक पाहिला. आता आपल्याला मौर्य भारत जो आहे, मौर्य काळ, मौर्य राज्य जे आहे, तर त्या मौर्य राज्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण पाहूया. आता बघा मौर्यांवर यू पण बरेच प्रश्न विचारले आणि एम-पी-एस-सीने तर बरेच प्रश्न विचारले. तर लक्षात घ्या मौर्यांच्या संदर्भामध्ये काय बघा आपल्याला अभ्यासायचंय. तर नीट समजून घ्या. आधी आपण काय करायचो? तर आधी आपण राजधान्या बघायचो आहे ना, राजधानी. मौर्यांच्या राजधान्या, मौर्यांचे शासक यांच्याबद्दल आपण अभ्यासायचो. आता लक्षात घ्या, आता हे ट्रॅडिशनल प्रश्न तुम्हाला नाही विचारणार. की मौर्यांची राजधानी कोणती आहे, ठीक आहे ना? तर ते नाही विचारणार लक्षात घ्या. आता प्रश्न काय बरं असतील यांचं?
त्यांचं काय प्रश्न कशा स्वरूपाचा असेल, तर सर्वात इम्पोर्टंट काय आहे, मौर्यांचं प्रशासन लक्षात घ्या. मोस्ट इम्पोर्टंट आहे प्रशासन. बघा यू-पी-एस-सीचा पेपर बघा 25चा हा आयडियल पेपर राहील तुम्हाला राज्यसेवेची तयारी करण्यासाठी. काय प्रश्न विचारला? प्रजेष्ठवर प्रश्न आला, रज्जुकवर प्रश्न आला, आहे की नाही? विचारलं प्रांतीय होते, जिल्हा प्रशासकीय होते, की ग्रामीण स्तरावरचे अधिकारी होते. रज्जुक त्याचबरोबर या ठिकाणी प्रजेष्ठ ही जी काही अधिकारी आहे, हे कोणत्या स्तरावरचे होते? प्रांताच्या जिल्हा स्तरावरच्या की ग्रामीण स्तरावरचे? तर हे प्रश्न या ठिकाणी विचारतात. त्यामुळं मोऱ्यांची प्रशासन व्यवस्था जी आहे ना, ती इम्पोर्टंट आहे. हे लक्षात घ्या. केंद्रीय प्रशासन व्यवस्था आणि ग्रामीण किंवा स्थानिक प्रशासन व्यवस्था. तर ते आपल्याला अभ्यासणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे. अजून काय बरं मौर्यांच्या संदर्भात? मौर्यांच्या संदर्भात लक्षात घ्या, कला केंद्र जे आहे, कला केंद्र किंवा स्थापत्य ते आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. कला केंद्र आणि स्थापत्य यावर आपण अभ्यासणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे यांच्या मौर्यांच्या काळातील स्थापत्य कलेवर कशाचा प्रभाव या ठिकाणी होता? कोणकोणत्या घटकाची प्रभाव होता? किंवा स्थापत्य कलेची वैशिष्ट्य काय नेमकी या ठिकाणी होती? ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. अशोकाचा स्तंभ, अशोकाचे शिलालेख जे आहे ना, तर ते शिलालेख, अभिलेख यांच्यावर प्रश्न या ठिकाणी विचारले जातात बघा. राज्यसेवेने पण यापूर्वी शिलालेखांवर प्रश्न विचारला बघा. काय प्रश्न होता? की अशोकाची धम्मनीती ही कोणत्या शिलालेखांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते? अशोकाच्या शिलालेखांमधनं कोणत्या सॉरी अशोकाच्या धम्मनीतीचा वापर कोणत्या शिलालेखामध्ये अशोकाने केलेला आहे? तर याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. तर शिलालेख मोस्ट इम्पोर्टंट आहे. अशोकाच्या राज्यामध्ये जे काही शिलालेख होते, तो जो नकाशा आहे ना बघा 6वीच्या पुस्तकाचा आहे. 6वीच्या पुस्तकात तुम्हाला अशोकाच्या राज्याचा नकाशा पाहायला दिलेला आहे. तर तो नकाशा वाचन या ठिकाणी जरूर या ठिकाणी करा. म्हणजे मौर्यांचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला म्हणेल नकाशा वाचन हा इम्पोर्टंट असणार आहे. नकाशा वाचन. नकाशा वाचन इम्पोर्टंट आहे. जो सिंधू संस्कृतीमध्ये पण इम्पोर्टंट आहे. जो 16 महाजनपदामध्ये पण या ठिकाणी इम्पोर्टंट आहे आणि मौर्यांच्या काळामध्ये पण इम्पोर्टंट आहे. नकाशा वाचनवर प्रश्न तुम्हाला जरूर विचारले जातात. आयोग काय करतो बघा, असा एक मॅप देतो आणि तो मॅप जो आहे, असा प्रश्न यू-पी-एस-सीने विचारला. असा एक मॅप दिला आणि विचारलं, की हा मॅप कोणत्या शासकांच्या काळात होता? हा भारत कोणत्या शासकांच्या काळात होता? किंवा मॅपमध्ये ए-बी-सी-डी अशा प्रकारचे चिन्ह लिहिले आणि विचारलं गेलं, की ए-बी-सी-डी या शहरांची नावं या ठिकाणी सांगा. तर या टॉपिकशी संबंधित प्रश्न असतील, ठीक आहे ना. त्यामुळे बघा स्वरूप समजून घ्या मला हे म्हणायचंय. तुम्ही जर ट्रॅडिशनल गेला, की चला बाबा मागचं मटेरियल हिस्ट्रीचं जे आहे तेच वाचू आपण. असं जर केलं तर मार्क नाही मिळणार बरं का. कारण पेपर चेंज होणार आहे हे लक्षात घ्या. तोच ट्रॅडिशनल पेपर राहील का नाही. अभ्यासक्रम बदलला, मग पेपर पण बदलणार ना आणि पेपरचं स्ट्रक्चर पण बदलणार आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर मौर्यांच्या काळामध्ये आपल्याला हे अभ्यासाव्या ठिकाणी असेल लागेल. याचबरोबर अशोकाची धम्मनीती काय होती? तर ती धम्मनीतीशी संबंधित 4 सेंटेन्स या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ते पण या ठिकाणी लक्षात घ्या. या काळात ते साहजिकच साहित्य जे आहे, तर त्या साहित्यावर पण प्रश्न विचारले जातील. जसं की कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे. त्याचबरोबर इथं आपण पाहू शकतो मॅगेस्टरीसचं इंडिका या ठिकाणी आहे. त्याच्यावर या ठिकाणी साहित्याशी संबंधित या ठिकाणी प्रश्न जरूर या ठिकाणी इथं विचारले जातील. ठीक आहे ना? तर असा सरळ-सरळ प्रश्न येईल, की बाबा मॅगेस्टानिसच्या इंडिकामध्ये मोत्यांचं राज्य म्हणून कोणाला संबोधलेलं आहे? कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये वांता शास्त्रोपजीवन संघ म्हणून कोणाला संबोधलेलं आहे? तर या प्रकारचे प्रश्न येतील. सप्तांग सिद्धांत जो आहे, त्याची क्रोनॉलॉजी लावा. अशा प्रकारचे पण प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतील. तर हे मौर्य खूप इम्पोर्टंट या ठिकाणी असणार आहे. स्तंभलेख, शिलालेख त्याचबरोबर लघु शिलालेख यांची माहिती या ठिकाणी करा. कोणता स्तंभ कुठे-कुठे आहे? तोशाली कुठे आहे? धौली कुठे आहे? मौन सैर त्या ठिकाणी हा कुठे आहे? शहानवाज गाडी अभिलेख या ठिकाणी कुठे आहे? ठीक आहे ना. तर ते थोडंसं जुनागड अभिलेख कुठे आहे? तर ते थोडंसं या ठिकाणी कारण त्यांचं इम्पोर्टन्स काय? गिरनार अभिलेखाचं इम्पोर्टन्स काय? मला असं चांगलं आठवतंय, की सोहरागड अभिलेखांवर प्रश्न विचारला. सोहरागड अभिलेख. प्रश्न असा होता खालीलपैकी कोणतं अभिलेख हा अ, कोणता अभिलेख हा इंडस व्हॅली ह्या कोणता अभिलेख हा मौर्य साम्राज्याशी संबंधित नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला. ठीक आहे ना. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर मौर्य काळाशी संबंधित कोणता अभिलेख नाही. ठीक आहे ना. तर हे सगळे अभिलेख जे आहेत ना, ते पण खूप इम्पोर्टंट आपल्याला असणार आहे. त्यामुळे मौर्य राज्याचा अभ्यास करताना थोडंसं व्यवस्थितरित्या आपण करणं गरजेचं आहे. नकाशा तर मोस्ट आय-एम-पी आहे. हा नकाशा तुम्हाला वाचावाच लागणार आहे. तो नीट समजून या ठिकाणी घ्या. आता बघा मौर्य साम्राज्याच्या नंतर आता आपण त्या ठिकाणी पाहूया,
ते म्हणजे भारतात आलेले जे विदेशी आक्रमणकर्ते या ठिकाणी आहे. विदेशी आक्रमणकर्ते आक्रमणकर्ते यांच्यावर प्रश्न विचारले जातील. मग विदेशी आक्रमणकर्त्यांमध्ये कोण आहे? तर कदाचित याचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की क्रोनॉलॉजी ठीक आहे ना? ठीक आहे. असं नको लिहायला म्हणजे आपल्याला जागा थोडीशी वाचून जाईल. आक्रमणकर्ते जे आहे, तर त्या ओके. एकच मिनिट. हां. थोडंसं आपण हे करू हां. विदेशी आक्रमणकर्ते जे आहे, तर ते आक्रमण यांच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जातील बघा. आता विदेशी आक्रमणामध्ये आपल्याला माहिती आहे युनान आहे, शक आहे, पार्थियन आहे आणि कुशाण आहे. तर या राजांचं इम्पोर्टन्स काय आहे? ठीक आहे ना. कुशाणांचं काय इम्पोर्टन्स आहे? शकांचं इम्पोर्टन्स काय आहे? त्यांनी कोणती व्यवस्था या ठिकाणी भारतामध्ये या ठिकाणी आणली? त्याचबरोबर या ठिकाणी अ, पार्थियन मधला कोणता राजा या ठिकाणी होता ज्याच्या काळामध्ये त्याच्या काळामध्ये या ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी या ठिकाणी भारतामध्ये या ठिकाणी आले, सेंट थॉमस वगैरे आला. तर या प्रकारचे प्रश्न विदेशी आक्रमणांच्या संदर्भामध्ये विचारले जातील. या विदेशी आक्रमणांच्या संदर्भात मध्ये व्यापार हा एक महत्त्वाचा घटक आहे. याचबरोबर या काळामधलं जे कला केंद्र जे आहे, तर ते कला केंद्र इम्पोर्टंट आहे. कला केंद्र मोस्ट आय-एम-पी करतो बघा. कला केंद्रावर प्रश्न विचारलेच जाणार आहे लक्षात घ्या. यूपीएससीने प्रश्न विचारला सिद्धार्थ गौतम बुद्धांचं स्मित हास्य करणारी मूर्ती कुठे आढळते? त्याचबरोबर एमपीएससीने पण प्रश्न विचारला की गांधार कला केंद्रामध्ये कोणत्या 2 कलांचा संगम या ठिकाणी पाहायला भेटतो? त्याचबरोबर प्रश्न असा पण या ठिकाणी आला, भारूड कला केंद्रामध्ये गौतम बुद्धांच्या संदर्भात जे प्रतीकचिन्ह वापरली त्यांच्या जोड्या या ठिकाणी जुळवा. महामाया देवीचं स्वप्न हे शिल्प कोणत्या शिलालेखामध्ये किंवा कोणत्या कला केंद्रामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं? या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले. तर सिद्धार्थ गौतम बुद्धांची सर्वात प्राचीन मूर्ती कोणत्या कला केंद्रामध्ये पाहायला भेटते? तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले होते हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. यूपीएससीचे प्रश्न आणि एमपीएससी प्रश्न अशा दोघांची सांगड आपण घालून आपल्या अभ्यासाची दिशा ही ठरवणं गरजेचं या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर विदेशी आक्रमणकर्ते, यांचा व्यापार, यांचं कला केंद्र, या काळातील जे साहित्य जे आहे, तर त्या साहित्यावर पण प्रश्न विचारले जातील. या काळातील जे चलन व्यवस्था जी आहे, तर त्या चलन व्यवस्थेवर पण प्रश्न इथे या ठिकाणी विचारले जातील. आणि या काळामध्ये जो काही महत्त्वाचा धार्मिक बदल या ठिकाणी भारतामध्ये झाला, तर त्या धार्मिक बदलाशी संबंधित पण प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतील. तर लक्षात घ्या विदेशी आक्रमणकर्ते युनान, शक, पार्थियन आणि कुशाण यांच्यावर प्रश्न विचारले जातील. ते व्यवस्थित या ठिकाणी करून चला मित्रांनो. नाहीतर मग इथं घातपात आपला होऊ शकतो. ऐनवेळी आपल्याला आठवत नाही बघा लक्षात घ्या. ठीक आहे ना. त्यामुळे हा हिस्ट्रीचा अभ्यास हा ट्रॅडिशनल जे जुन्या पद्धतीने जसं 2024 ला जसं आपण केलं, तसं करू नका आणि लक्षात घ्या, की असे प्रश्न येणार नाही बरं का. सातवाहन शासकांचा संस्थापक कोण आहे? वाकाटकांचा संस्थापक कोण आहे? असे प्रश्न नाही येणार. ठीक आहे ना. तशा प्रकारचे प्रश्न येतील अशा जर तुम्ही भ्रमात असाल, तर नक्कीच घातपात तुमचा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला होईल. त्यामुळे तसं होऊ देऊ नका. तर थोडं डिटेलमध्ये आपण अभ्यास करणं गरजेचं या ठिकाणी राहील. याचबरोबर आपण जर बघितलं प्राचीन भारत विदेशी आक्रमणांच्या नंतर आपल्याला या काळातील ज्या देशी सत्ता ज्या आहे, तर त्या देशी सत्तांवर थोडंसं आपण काम करणं गरजेचं आहे. मग देशी सत्तांमध्ये बघा कोण आहे देशी सत्तांमध्ये? तर शुंग आहे, कण्व आहे, सातवाहन आहे, चेदी आहे. ठीक आहे ना. तर हे शासक जे आहेत ते उत्तर भारतातील खास करून शासक देशी सत्तांवर प्रश्न विचारला जाते. आता या वर्षीच्या राज्यसभेच्या पेपरमध्ये असा प्रश्न आला, यावर्षी किंवा मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये आला, की आपला अ, त्या काळातील जे काही महत्त्वाचे शुंग घराणं जे आहे, तर त्या शुंग घराण्याची माहिती कोणत्या ग्रंथातून या ठिकाणी आपल्याला मिळते? अशा प्रकारचा प्रश्न आला किंवा मालविका अग्निमित्र या ग्रंथातून कोणत्या शासकांची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते? तर ते अशा प्रकारचे प्रश्न आहेत. पण देशी सत्तांमध्ये सर्वात इम्पोर्टंट म्हणजे या काळातील जे साहित्य जे आहे, साहित्याची रचना, त्या साहित्य रचनेवर प्रश्न विचारला जातो. गुणाढ्यानं काय लिहिलं? त्याचबरोबर या ठिकाणी हाल शासकानं काय नेमकं लिहिलं? त्याचबरोबर मुद्रा राक्षस काय नेमकं आहे? याचबरोबर या ठिकाणी आपल्या मालविका अग्निमित्र जे आहे ते काय नेमकं आहे? इथं जसं मिलिंद पन्ना या ठिकाणी इम्पोर्टंट आहे. तर मिलिंद पन्नावर विचारलं पतंजलीचं साहित्य रचना जे आहे ते आपल्याला इथं इम्पोर्टंट या ठिकाणी आहे. तर या प्रकारच्या देशी सत्तांमध्ये साहित्य, त्याचबरोबर या देशी सत्तांचा आणि विदेशी सत्तांचा या ठिकाणी संघर्ष जो झाला, कोणी कोणत्या शासकाचा पराभव या ठिकाणी केला, तर तो सत्ता संघर्ष इम्पोर्टंट आहे. याच काळामधलं जे कला केंद्र जे आहे, कला केंद्र, कला स्थापत्य ते इम्पोर्टंट आहे. भारूड कला केंद्र मोस्ट आय-एम-पी आहे बघा.
त्याचबरोबर तिकडे जर आपण चेदी वंशामध्ये जर पाहिलं, हाती गुंफा अभिलेख या ठिकाणी आहे. तर ते मोस्ट आयएमपी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे घटक महत्त्वाचे या ठिकाणी घटक आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. सत्ता संघर्षांमध्ये अजून काय, तर या काळातील जो धार्मिक संघर्ष आपल्याला पाहायला भेटतो, ठीक आहे ना? तर धार्मिक संघर्ष तो पण इम्पोर्टंट या ठिकाणी आपल्याला लक्षात या ठिकाणी घ्या. तर त्याच्या संदर्भात पण आपल्याला पाहायला भेटेल. धार्मिक संघर्ष, धार्मिक बदल, कापालिक संप्रदाय, कालामुख संप्रदाय हे कोणत्या संप्रदायाशी संबंधित या ठिकाणी आहे, असे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे ना? तर ते पण या ठिकाणी लक्षात घ्या. देशी सत्तांवर असे प्रश्न तुम्हाला पाहायला जरूर या ठिकाणी मिळेल. ठीक आहे. आता बघा हा घटक इथं पाहिल्यानंतर आता आपण पुढचा टॉपिक जो आहे तो आपण पाहूया. मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर डायरेक्टच आपल्याला गुप्त साम्राज्य जे आहे, तर त्या गुप्त साम्राज्यावर प्रश्न विचारले जातील बघा. आता गुप्त साम्राज्य जर आपण अभ्यासलं, तर गुप्तांमध्ये काय इम्पोर्टंट आहे? आपल्याला सवय झालेली आहे समुद्रगुप्तावरचे प्रश्न करण्याची. चंद्रगुप्त द्वितीय जो आहे त्याच्या संदर्भातील प्रश्न करण्याचे. ठीक आहे. ते पॉलिटिकल हिस्ट्री तर करायलाच पाहिजे. पॉलिटिकल हिस्ट्री जी आहे ना त्या काळातील, तर ती तर तुम्हाला या ठिकाणी करायलाच पाहिजे. परंतु थोडीशी सोशली आणि इकॉनॉमिकली हिस्ट्री त्याच्यावर या ठिकाणी पण काम करणं गरजेचं आहे. आता बघा गुप्त साम्राज्यामध्ये काय, तर गुप्तांचं प्रशासन व्यवस्था, ठीक आहे ना? तर गुप्तांचं प्रशासन कशा पद्धतीचं होतं, कोणी कुठल्या पदावर या ठिकाणी काम करत होतं, ठीक आहे ना? तर सामंतदारांवर आधारित प्रशासन व्यवस्था होती. मग कोणत्या सामंतदार कुठे-कुठे, काय-काय काम करत होते, ते प्रशासन व्यवस्था, जोड्या-जुळवा वगैरे प्रश्न विचारले जातील. याचबरोबर गुप्तांच्या संदर्भामध्ये गुप्तांचे जे शासक होते, तर त्या शासकांचं महत्त्व किंवा शासकांचं वैशिष्ट्य काय नेमकं या ठिकाणी राहिलं. कोणता शासकाच्या दरबारामध्ये कोणता कवी या ठिकाणी होता. जसं हरिशनवर आला होता. हरिशन हा याच्या दरबारामध्ये होता. ज्याने प्रायग प्रशस्तीपत्र लिहिलं. समुद्रगुप्तावर प्रश्न विचारला, की असे प्रश्न नाही येणार आता, की भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला संबोधलं जातं, तर हे नाही विचारलं जाणार. वीणावादक म्हणून कोणाला संबोधलं जातं, असे प्रश्न नाही विचारले जाणार. ठीक आहे. तर या काळातील प्रशासन, या काळातील शासकांच्या संदर्भामध्ये मग तुम्हाला शासकांच्या पदव्या, कोणी कुठली पदवी धारण केली होती, असा प्रश्न जर आला तर हे वाटून घेऊ नका, की गुप्त शासकांमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या शासकानं विक्रमादित्य ही पदवी या ठिकाणी धारण केली होती, हे ना? असे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील ना. तर ते थोडेसे व्यवस्थितरित्या या ठिकाणी करून घ्या. ठीक आहे. ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. गुप्त साम्राज्यामध्ये अजून काय बघा, या काळामधील कला केंद्र जे आहे किंवा कला स्थापत्य म्हणू आपण, तर कला स्थापत्य जे आहे त्याच्यावर पण प्रश्न विचारले जातील. म्हणजे मंदिर कलाचा विकास या काळामध्ये या ठिकाणी झाल्याचं दिसतं. मग देवगड मंदिर जे आहे, हे यांच्या काळातील आहे. मग देवगड मंदिरामध्ये कोणाचं शिल्प आढळतं, ते आपल्याला दिसतं. याचबरोबर गुप्त काळामध्ये सामाजिक आणि धार्मिक बदल जो झाला, ठीक आहे ना? सामाजिक आणि त्याचबरोबर धार्मिक बदल. तर सामाजिक आणि धार्मिक बदलाशी संबंधित प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला जरूर या ठिकाणी मिळेल. तर सामाजिक बदलांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं अस्पृश्यता इथे या ठिकाणी दिसून येते. वेठबिगारी जी आहे ती या ठिकाणी या काळामध्ये दिसून येते. स्त्रियांवर विविध प्रकारची बंधनं या काळामध्ये पाहायला भेटतात. गोत्रामध्ये बदल पाहायला भेटतो. वर्णव्यवस्था, जाती व्यवस्थेमध्ये शिफ्ट होताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हे सगळे बदल हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. या काळातील साहित्य मोस्ट आयएमपी आहे. ठीक आहे ना? जसं माहिती आहे आपल्याला, की चंद्रगुप्त द्वितीय जो होता, तर त्याचा दरबार हा कसा होता? हा नवरत्नाचा दरबार या ठिकाणी मानला जातो. मग त्या नवरत्नाच्या दरबारातील जे लोकं होते, त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले? मुद्रा राक्षस कोणी लिहिलं? त्याचबरोबर देवीचंद्र गुप्तम कोणाचं या ठिकाणी आहे? तर ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसेल. फाई आणि ह्युआंग यांचे जे विदेशी प्रवासी जे होते, तर त्या विदेशी प्रवासांचं वर्णन यांच्यावर प्रश्न विचारले जातील. ठीक आहे ना? तर विदेशी प्रवासी वर्णन म्हणतोय मी. विदेशी प्रवासी विदेशी प्रवासी वर्णन यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. फाय यांनी काय भूमिका मांडली? युहांगसंगची भूमिका नेमकी काय या संदर्भामध्ये या ठिकाणी राहिली? त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. ठीक आहे ना? नालंदा विश्वविद्यालय जे आहे, तक्षशिला विश्वविद्यालय यावर पण प्रश्न तुम्हाला विचारले जातील लक्षात घ्या. ठीक आहे? तर व्यवस्थितरित्या धार्मिक बदल, सामाजिक बदल जे आहे ते थोडंसं या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला करणं गरजेचं आहे. या काळातील स्थापत्य जे आहे, अजिंठा केव्हज आहे ना? अजिंठा बघा इथे लिहितो मी. अजिंठ्यावर प्रश्न जरूर विचारले जातील बघा, अजिंठा. अजिंठ्यावर यू-पी-एस-सीने पण प्रश्न विचारले. वेरूळ, अजिंठा, वेरूळ दोन्ही जर आपण बघितलं, तर आपल्याला दिसून येतं इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते 5व्या 7व्या शतकापर्यंत अजिंठा आणि वेरूळ या लेणीमध्ये वेरूळची लेणी तर फार 11व्या-12व्या शतकापर्यंत तिचं काम चालू होतं. तर लक्षात घ्या, अजिंठा आणि वेरूळ या लेणींच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग असा प्रश्न येतो, की दशावतार मंदिर हे कोणत्या लेणीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं? दशावतार मंदिर. त्याचबरोबर प्रश्न एकदा यू-पी-एस-सीने पण विचारला गेला. पद्मपाणी बोधिसत्वाचं शिल्प हे कुठे आढळतं? हे पद्मपाणी बोधिसत्व जो आहे, त्या पद्मपाणी बोधिसत्वाचं शिल्प हे कोणत्या
लेणीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ठीक आहे ना. तर हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील बरं का. त्यामुळं व्यवस्थित त्या ठिकाणी पहा. अजिंठा लेणीमध्ये कोणती प्राचीन आहे किंवा कोणत्या शासकांची नावं लेणीमध्ये त्या ठिकाणी आढळतात. तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटेल. यू-पी-एस-सीला एकदा प्रश्न असा विचारला गेला, की जसं अजिंठामध्ये या ठिकाणी भित्तिचित्र आढळतात, तशा प्रकारच्या खालीलपैकी कोणत्या गुफेमध्ये भित्तिचित्र पाहायला भेटतात? तर या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत यू म्हणून तुम्ही थोडंसं आत्ता सतर्क व्हा. डायनॅमिक लेव्हलवर विचार करा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. तुमच्या जुन्या अभ्यासक्रमावर आधारित पेपर असेल असं बिलकुल विश्वास ठेवू नका किंवा अशा प्रकारची गृहीतकं बाळगू पण नका. ठीक आहे. कारण यू-पी-एस-सीचा पेपर अभ्यासक्रम जर तुम्हाला दिलाय, पेपर पण तशा प्रकारचा येईल ना, किमान पूर्व परीक्षेचा म्हणतो मी. मी मेन्सचं म्हणणार नाही. मेन्स लगेच इतक्या कठीण पातळीवर नाही येणार. पण पूर्व परीक्षा जी आहे ना, तर ती पूर्व परीक्षा यू-पी-एस-सीला भिडणारी परीक्षा असणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर हा गुप्त साम्राज्य जो आहे. आता गुप्त साम्राज्याच्या नंतर एक घटक आपण पाहूया, म्हणजे दुसरी साइड करायची गरज नाही. ठीक आहे ना. गुप्त साम्राज्य जर आपण बघितलं, गुप्तच्या नंतर आपण इथे या ठिकाणी दक्षिण भारत जो आहे ना, तर त्या दक्षिण भारतावर त्या ठिकाणी थोडंसं काम करूया. ठीक आहे. दक्षिण भारत आणि एक घटक जो आहे दक्षिण भारत आणि त्याला म्हणू आपण गुप्तोत्तर भारत. ठीक आहे ना. म्हणजे आपला याच्यावरच गुप्तोत्तर भारत म्हणजे आपला टॉपिकच इथं संपून जाईल. ठीक आहे. गुप्तोत्तर भारत आणि दक्षिण भारत याच्यावर आता आपण पाहूया. आता बघा गुप्तोत्तर भारत जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा या काळातील जे सामंतदार होते, गुप्तांचे जे सामंतदार होते, तर त्या गुप्तांच्या सामंतदारांचे राज्य कुठे-कुठे या ठिकाणी होते. सामंतदारी व्यवस्था ही काय नेमकी आहे, ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तसं की आपण बघा या देशी सत्ता जे आपण पाहतो, त्या देशी सत्तामध्ये सातवाहनांची सत्ता आपण पाहिली तर सातवाहनांचे भूमी अभिलेख पाहणं गरजेचं आहे. भूमी अनुदान पाहणं गरजेचं या ठिकाणी आहे. सातवाहनांनी भूमी अनुदान देण्याची प्रथा भारतामध्ये या ठिकाणी आणली. ते थोडंसं या ठिकाणी पाहावं लागेल. आणि मग या भूमी अनुदानातून मग सामंतशाही व्यवस्था निर्माण झाली. मग सामंतदार कुठे-कुठे कोणते होते? थानेश्वरचे सामंतदार कोण होते? मैत्रेयचे सामंतदार या ठिकाणी कोण होते? दक्षिणेकडे कोणते सामंतदार होते? तर ते थोडेसे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. याच काळामध्ये मग हर्षवर्धन जो आहे बघा, हर्षवर्धनाचं राज्य जे आहे हर्षवर्धन. हर्षवर्धनाच्या संदर्भामध्ये प्रश्न पण विचारते, पण विचारते. तर मी तुम्हाला सांगेल, की हर्षच्या काळामध्ये आलेला युआंग सांग जो आहे, तर त्या युआंग सांगवर प्रश्न येणार बरं का. युआंग सांगवर प्रश्न विचारले जातील नेमकं. युआंग संगचं काय त्याचं सी-यू-की आहे बघा. सी-यू-की म्हणजे पाश्चात्य संसाराचे लेख. हा त्याने ग्रंथ या ठिकाणी लिहिला आणि मग तो कुठे-कुठे गेला? युआंग संग कोणकोणत्या भागामध्ये गेल्या? हर्षवर्धनाचे समकालीन शासक कोणकोणते होते? ते पण थोडेसे व्यवस्थित या ठिकाणी करा. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं हर्षवर्धनाची प्रशासन व्यवस्था. ठीक आहे ना? हर्षाच्या काळातील जे प्रशासन जे आहे, तर ते प्रशासन व्यवस्थेवर प्रश्न विचारला या ठिकाणी जाईल. ठीक आहे? तर हा एक महत्त्वाचा घटक तुम्ही या ठिकाणी लक्षात असू द्या. प्रशासनाचे कोणते पद किंवा ते कोणते विभाग या ठिकाणी होते, त्या विभागाचं काय काम होतं, त्यावर प्रश्न विचारले जातील. या काळातील अभिलेख जे आहे, तर ते अभिलेख देखील या ठिकाणी इम्पोर्टंट आहे. या काळातील साहित्य जे आहे, तर ते साहित्य देखील या ठिकाणी इम्पोर्टंट आहे. अभिलेख इम्पोर्टंट आहे, साहित्य या काळातील इम्पोर्टंट हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. प्रशासन व्यवस्था पण इम्पोर्टंट या ठिकाणी आहे. या काळातील सामाजिक जीवन जे आहे ना, तर सामाजिक जीवनावर पण या ठिकाणी इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. मग सामाजिक जीवनाशी संबंधित या काळातील कशा पद्धतीने सोशल स्ट्रक्चर या ठिकाणी इथलं राहिलेलं होतं. कास्टिझम, जाती व्यवस्था, सती प्रथा ही कशा पद्धतीची होती. जसं की आपल्याला दिसून येतं इथं सांगतो पण तुम्हाला, एरण अभिलेख या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. एरण अभिलेख. हा सामंतदार होते ना, सामंतदार, गुप्तांचे सामंतदार. या गुप्तांचे सामंतदार भानुगुप्त. तर त्या भानुगुप्ताचा एक सेनापती, त्याची जी पत्नी होती, ती या ठिकाणी सती जातीये. तर ते एरण अभिलेख कशाशी संबंधित? तर सती प्रथेशी संबंधित. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील या सगळ्या घटकामध्ये. आता दक्षिण भारत जो आहे, तर त्या दक्षिण भारतावर इथंच मी करतो दक्षिण भारत. म्हणजे आपल्याला वेगळं काय स्लाईड घ्यायची गरज लागणार नाही. आता बघा दक्षिण भारत जर आपण इथं बघितला, तर त्या दक्षिण भारतामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर दक्षिण भारतामध्ये साहजिकच चेर आहे, चोल आहे, पांड्य आहे, त्यांच्याबद्दलची माहिती कलेक्ट करायची आहे. मग चेर, चोल, पांड्य यांच्या काळातील संगम
सभा ज्या भरल्या गेल्या, तर त्या संगम सभा यांच्यावर या ठिकाणी काम करावं लागणार आहे. तर कोणाच्या काळामध्ये कोणते संगम भरले, कोणत्या संगमाचा अध्यक्ष कोण नेमका होता, कोणत्या साहित्याची रचना या ठिकाणी झाली आणि दक्षिण भारतातील खास करून तमिळ काळामध्ये कोणत्या ठिकाणी खास करून तमिळ काळामध्ये तिथली सामाजिक व्यवस्था कशा पद्धतीची होती, सामाजिक व्यवस्था, ठीक आहे ना? सामाजिक व्यवस्था ही दक्षिणेमध्ये कशा पद्धतीची होती? वेल्लार कोण होते? वेल्लालूर कोण या ठिकाणी होते? हे प्रश्न विचारले जातात बरं का. मी आत्ता सांगतो सावध राहा. हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तुम्ही ट्रॅडिशनल 2000 कोव्हिडच्या आधीच्या नोट्स घेऊन जर अभ्यास करत बसला, तर नक्कीच मित्रांनो कार्यक्रम हा खतरनाक पद्धतीचा होईल. ठीक आहे ना. कोव्हिडच्या आधीच्या नोट्स आता सध्या तुम्हाला या पॅटर्नमध्ये काही कामाच्या नाहीये, काही उपयोगाच्या नाहीये. तुम्हाला आता नव्यानं व्यवस्थितरित्या एक-एक सब्जेक्ट बिल्ट अप करावा लागणार आहे. तो बिल्ड करावा लागणार आहे. ठीक आहे ना. सामाजिक व्यवस्था, संगम काळातील सामाजिक व्यवस्था त्यावर प्रश्न विचारले जातील. संगम काळातील साहित्य रचना, साहित्य जे आहे, तर ते साहित्य तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागेल. याच काळामध्ये दक्षिण भारत जर आपण बघितलं म्हणजे यांचा व्यापार पण इम्पोर्टंट आहे. चेर चोल पांड्यांचा व्यापार जो आहे ना, तर तो व्यापार पण या ठिकाणी इम्पोर्टंट आहे. कोणाचा व्यापार कोणासोबत होता? कोणत्या वस्तूंचं आयात-निर्यात त्या ठिकाणी केले जात होते? असा यू-पी-एस-सीने प्रश्न विचारला. यवनप्रिय म्हणून कशाला संबोधलं जातं आहे ना? काळी मिरची, तिला या ठिकाणी काळी मिरी, तिला काय म्हटलं झालं? यवनप्रिय म्हटलं जातं. तर ते पण प्रश्न विचारला जातील. मोत्यांचं राज्य म्हणून कोणत्या राज्याला संबोधलं जातं? तर अशा प्रकारचे प्रश्न रोमन साम्राज्याची मंदिर थॉमस ऑगस्टसचं मंदिर कोणत्या शहरामध्ये या ठिकाणी राहिलं? त्यामुळे याचा व्यापार जो आहे, तो व्यापार इम्पोर्टंट आहे. याचबरोबर या काळातील साहित्याची रचना जसं की अज्ञात नाविकने काय लिहिलं? प्लिनीनं नेमकं काय लिहिलं? या प्रकारचे जे प्रश्न आहेत ना, ते प्लुटार्क जो होता त्यानं काय नेमकं भारताच्या संदर्भात या ठिकाणी लिहिलं, तर ते प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे. आता शेवटचा घटक आपण इथं पाहूया, की ते म्हणजे हर्षवर्धनाला समकालीन असणारे शासक आणि या समकालीन असणाऱ्या शासकांनी काय-काय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावली. मग त्यामध्ये कोण आहे? तर त्यामध्ये आपल्याला इथं पाहायला भेटतं चालुक्य जे आहे. ठीक आहे ना? चालुक्य म्हणण्यापेक्षा आधी आपण वाकाटक या ठिकाणी करूया. ठीक आहे ना? कारण सातवाहनांच्या नंतर कोण आलं? तर वाकाटक या ठिकाणी आले. वाकाटकांच्या नंतर कोण आलं? तर चालुक्य जे आहे, तर ते चालुक्य इथे या ठिकाणी आले. त्याचबरोबर या ठिकाणी कोण होतं? पल्लव शासक या ठिकाणी होते. त्याचबरोबर इथं जर आपण बघितलं तर गंग शासक या ठिकाणी होते. त्याचबरोबर कदंब जे आहे, ते कदंब नावाचे शासक होते. त्याचबरोबर कलंभ्रू जे आहे, तर कलंभ्रू नावाचे शासक होते. अशा प्रकारचे जे शासक आहेत प्राचीन काळातील दक्षिण भारतातील शासक, त्या शासकांवर प्रश्न येतील बरं का. त्या शासकांवर प्रश्न येतील. वाकाटक, चालुक्य, पल्लव, गंग, कलंबरू यांच्यावर प्रश्न येतील. या काळातील कला केंद्र काय आहे? या काळातील स्थापत्य कला विचारले जातील. या काळामध्ये पल्लवांच्या संदर्भात यू-पी-एस-सीनं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये मेन्सच्या पेपरमध्ये पण पल्लवांच्या काळातील मंदिर स्थापत्य कला यावर प्रश्न विचारले. महाबलीपुरम मधले मंदिर जे आहे, ती कुठली मंदिर आहे, किती मंदिर आहे, यावर प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. त्यामुळे तर थोडंसं व्यवस्थित त्या ठिकाणी करा. चालुक्यांमध्ये आपल्याला ऐहोल मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. त्या ऐहोल मंदिर कोणाचं मंदिर या ठिकाणी आहे? ते मंदिरावर काय त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे? हे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात लक्षात घ्या. ठीक आहे ना. वाकाटकांमध्ये विंध्य शक्ती आहे. वाकाटकांमध्ये मग साहित्याची रचना जसं सेतुबंधू काव्य हे कोणी या ठिकाणी लिहिलं? कोणत्या राजानं इथं सम्राटची उपाधी या ठिकाणी इथं धारण केली होती? तर व्हास्ट आहे बघा. लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल इतकं सोपं-सोपं. अजिबात नाही बरं का. हे सोपा कार्यक्रम बिलकुल नाही. हे थोडंसं डीपमध्ये करा. तर ते व्यवस्थितरित्या प्रश्न इथे सॉल्व्ह होऊन जातील. नाहीतर मग नाही होणार. तर अशा प्रकारे हा संपूर्ण एन्शियंट इंडिया 750 एडी पर्यंतचा तो आपल्याला अभ्यासायचा आहे. गंगची राजधानी काय? कदंबची राजधानी काय? गंगाचं वैशिष्ट्य काय? कदंबाचं वैशिष्ट्य काय? त्याचा संघर्ष काय नेमका राहिला? कलंबू कोण नेमके या ठिकाणी होते? ठीक आहे ना? तर चालुक्यांची स्थापत्यकला, पल्लवांची स्थापत्यकला, कोणी कोणाचा पराभव या ठिकाणी केला, कोणी कोणाची हत्या या ठिकाणी घडवून आणली. तर हे त्यांच्या काळातील जे दरबारामध्ये होते, जसं की दंडी होतं बघा या पल्लवांच्या दरबारामध्ये दंडीचे ग्रंथ कोणते नेमके आहे. आता या पल्लवांबद्दल एक प्रश्न विचारला बघा, या वर्षीचा यू-पी-एस-सी 2025चा मत्तविलास प्रहसनवर विचारलं बघा. मत्तविलास प्रहसन ह्या पदवीचं धारण कोणी केली? तर ते मत्तविलास हे पदवी धारण कोणी केली? विचित्रचित्त ही पदवी कोणाची या ठिकाणी होती? ठीक आहे ना? तर हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. म्हणून मी तुम्हाला सातत्याने या ठिकाणी आग्रह करतोय,
की या वर्षीचा 2025चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर हा जुन्या ऑब्जेक्टिव्हच्या अभ्यासावर नसणार आहे. 2025ला जो नव्यानं सिलेबस आयोगानं दिला आहे, त्या सिलेबसच्या आधारावरच प्रश्नपत्रिका असणार आहे आणि यू-पी-एस-सीला टच करणारी प्रश्नपत्रिका ही तुम्हाला इथे या ठिकाणी जरूर इथे या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणून तुम्ही इतिहास या विषयाचा अभ्यास करत असताना, खास करून एन्शियंट मिडिव्हलचा व्यवस्थितरित्या अभ्यास करत असताना, तो डीपमध्ये या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे सोर्सेस तुम्हाला या पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना वापरावे लागणार आहेत. ठीक आहे ना? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यासक्रम जो आहे, तो अभ्यासक्रम कंप्लीट करत असताना जे तुम्ही पुस्तकं, जे संदर्भ ग्रंथ, ज्या क्लास नोट्स वापरतात त्यातून प्रश्न येतील, ना की पूर्वीच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधून प्रश्न येतील. ठीक आहे? तर हे लक्षात घ्या व्यवस्थितरित्या. प्राचीन भारताची रूपरेखा मी तुम्हाला आता इथं समजावून सांगितली. आता लक्षात घ्या, तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये मध्ययुगीन भारताची रूपरेखा देखील समजावून सांगतो.